सरळ मग पुढे जायचं, खाली उतरला होतं उतरला जायचं, मग डायरेक्ट खाली उतरून जायचं. नंतर असा रस्ता फिरत किती अंतरावर तो तिकडचाच रस्ता होता वाटतं. तो तिकडचा जो होता ना तोच होता. बारीमधून रस्ता आहे ना, जे बारीमधून आहे. हा बुटा इन हँड चुम्मा. न्यू टेक्निक ऍडव्हेंचर्स. पोटांची हालत पाहिली आमची हालत. जायचं पण रस्ता बघा तुम्ही आता इथून रिस्की रस्ता आहे एकदम. आता आपण चाललोय शितकडा वॉटरफॉलला. तो कुठेतरी त्र्यंबकच्या गावात आहे. हे आमचे टुरिस्ट आहे. हे टुरिस्ट तुम्हाला सांगते पुणे आरशेवाडी गावापासून तो कुठं आहे. आमचे टुरिस्ट नाही जरा अभ्यास करून आले. आम्ही टोटल 16-17 जण आहे. पुढं 2 गाड्या आहे. तुम्हाला दिसतंय की काय माहिती नाही. आता इथं अंजनेरीचा व्ह्यू एकदम सेक्सी व्ह्यू पहा. एकदम भारी व्ह्यू आहे. काय आता मस्त मस्त फिरायला जायचं. कॉलेज विलेज होत राहतं का हे बघ बोलो जुवा केसरी. आता चला आता भेटूया पुढं. माझी बॅग डेस्टिनेशन काहीतरी 7 का 8 किलोमीटर लांब आहे. आपण आता सापगाव क्रॉस केलं आहे. टेन्शन सापगाव ना टेन्शन नाही घेऊ. तिकडे तुमची एक्सटी राहत तो विषय नाही. सगळे एक साप असल्यावर तुमची एक्सटी राहत. आता इथून नजारा बघा तुम्ही. हा डांबरी रोड बघा. डांबरी रोड त्याला गोल गोल ना धरण आपलं नाशिकची शान आन बान शान. आता थोडा पाऊस पण चालू झालाय आणि या पावसातच फिरण्यात मजा आहे. पण बोललो होतं रे मिर्जापूर मधलं पण बोललो होतं. कोणती भैया बोललो होता नशा छोडो जंगल में घुमो हा मेरी जान. चला आता एक टाइमवर भेटू कारण की आता पाऊस जास्त वाढतोय. इथं आमचे पोरं थंडर होत आहे. आम्ही येऊ बघा. थोडा कॅमेरा ब्लर झालाय गहू माता. थोडा कॅमेरा पाण्यामुळे ब्लर झालाय. थोडा ऍडजस्ट करून घ्या काही नाही. ट्रॅफिक लागली होती मध्ये मध्ये. आता आपण डायरेक्ट धबधब्यावर भेटू कारण पाऊस खूप चांगला आहे. आता कुठं आहे हो? कुठं कुठं इथून आहे ना रस्ता मग. हा इथून रस्त्याने जा. वाटेने का सरळ जायचं. सरळ मग पुढे जायचं, खाली उतरला होतं उतरला जायचं, मग डायरेक्ट खाली उतरून जायचं. नंतर असा रस्ता फिरत किती अंतरावर तो तिकडचाच रस्ता होता वाटतं. तो तिकडचा जो होता ना तोच होता. जे बारीमधून रस्ता आहे ना, जे बारीमधून आहे. हा बरोबर ते तिकडून आहे. तिथं आपण थांबलो होतो. हा, ते बरोबर, बारीमधून तिथं. आहे. तिथं गाड्या लावायला जागा नाही. तिथं गाड्या लावायला जागा नाही ना. तो होती जागा. आपण अरे ते आपण त्या वेळेला विचारलं म्हणून short इकडे झालं. इकडे चला आता इकडे आलो तर खरी. चला भाऊ चला आले का पोरं? ट्रॅकिंग नको अर्धा तास जाऊ शकतो तुम्ही. आणि तिकडनं किती लागतं मग? हळूहळू जर आलं तर 1 तास कम्प्लीट लागेल. 1.5 तास. पूर्ण चढ आहे. चढ असेल. वरती जा ना. हा वरती दिसतो का? पुढं नाही हो, पण आम्हाला शेतकऱ्याला जायचंय. शीतकाळान तो हा शेम आहे. हा अरे पण नेमकं- कनेक्ट होतो फक्त. हा खालचा आहे तो वरचा आहे असं. हा मोठा आहे.
छोटे हा 350 फुटाचे 250 फुटाचे. अहो 250 फुटाला जायचं होतं आम्हाला, ते जाऊ द्या. ते 250 पण फुटाचे काही दिसतं समोर. उतरलं तर काही विषय नाही ना. नाही 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 काहीच नाही. म्हणजे असं ओढून नाही राहणार ना पाणी? नाही नाही ना. पाऊस जर जास्त झाला तर मग कधी साईडला राहायचं. हा. आणि वरून पाऊस लय येतो, नदी निघून येते ना. दगड बिगड पडते हा. मग आता काय करायचंय? काय नेमकं पुढे जायचं नाही तर मग तिथं वरती जा तिकडे आहे असंच आहे शिटकाड्यासारखं शेम आहे. पण हा 350 फूट आहे, तो 250 फूट आहे. भारी कोण खाली आहे रे सन्या, खाली आहे. चांगलंच आहे बघा सारखं. तिकडे किती टाइम लागतो जायला? इथं काय तुम्ही अर्ध्या तासात जासाल. अरे पुढं दोन्ही शिफ्ट खेळायची का? 250 वाला माणसं तिकडे बोलावते काय करताय? तो 350 आहे ना. चला तिकडे जाऊ. काय विषय नाही, काय विषय नाही. चला आता प्लॅन चेंज होतोय वाटतं. 250 जायचं का 350 जायचं. बघू आता प्लॅन काय म्हणतो. पोरांवर आहे आता. जायचं आता 350 फुटाचं सीट खेळायला. 250चं कॅन्सल केलंय. 250चं मागं होतं रे. सेमच आहे दोघी शीतकळाचे. पण मग एवढंच आहे की तिकडे जो मागे आहे ना त्याला अर्धा तास लागल आणि याला 1-1.5 तास. जायला पाहिजे ना, लोक करून राहिला. साईला बसली का चाबी? आपले बुट हे टाकून दिले पा. अरे लेफ्ट पाड्याला काही विषय नाही. बुट इन हँड चुम्मा. न्यू टेक्निक ऍडव्हेंचर्स. बाईंचे डायरेक्ट पाय डायरेक्ट घुसून गेला मध्ये. एखाद इंच घुसला असेल का रे? एखाद इंच हाल पायऱ्याची. तुम्हा इकडे हात कर. हॅलो गाईज, ऍडव्हेंचर. अक्षय भाऊ सांगा तुम्हाला कसं वाटतंय? आपण रस्ता भटकलोय. जायचं कुठं होतं, जातो कुठे? नाही मग जर रस्ता भेटला नाही हा. तर प्रथमेश सरांनी आम्हाला आणलेलं आहे, तर मग प्रथमेश सरांची दाता पाडण्यात येते. पहिलेच बोचरा आहे. घरच्यांचा खर्च पण वाचून जाईल. हा, दुसरा लाट टाकायचं टेन्शन नाही राहणार. हा. कसा खर्च वाचेल घरच्यांचा, हा, तेवढीच आमची एक खाताची हे बघा मदत. काहीतरी गाण मस्ती हे करत पा इथं याची पण ढेरी बाहेर आली आहे. ये तो हमारा भयंकर परी का छावा लगता है. एवढं सोड. काय वागतोय? घरी कोण नाही धुवायला एवढं सर. तू जाऊन टाक ना मग. मागून तुला व्हिडिओ मध्ये गेला नंग करणार का? तर आता इथं नंग चित्रण होणार आहे काही टायमानंतर. फक्त घाबरू नका तुम्ही, एवढंच म्हणतो मी आता. पोरांनो, तुम्हाला एक सत्य सांगतो. प्रथमेश महाजन नावाचं एका पोराने आम्हाला आणलं कुठं शेतकऱ्या नाही. चितकाड्याला. आणि चुकीची लोकेशन टाकली सगळी. हे बघ याचे हाल पा, हाल बघा. मी खरं सांगतो, तुमच्यामध्ये कोणी नावाचा प्रथमेश असेल ना, त्याला पहिले चोपड आहे. पहिले सोडून काढा. नंतर नावच नाही घेणार म्हणा, काढला तरी म्हणा टॅग करा त्याला. आयडी बी मेन्शन करतो म्हणा ब्लॉग मध्ये. झालं तर असं आहे. आयडी मेन्शन कर रे. येताना तो म्हणत होता आम्हाला की मोजून 1-1.5 तासचा रस्ता आहे आणि आम्हाला ते लोकेशनवर येऊन, म्हणजे जिथून पायी रस्ता होता तिथं येऊन 2 तास लागले यायला. 2 तास लागले. आणि तिथून कोणाला विचारलं तर ते म्हणतात अजून 1.5 तास आहे. टॅग करा म्हणा त्यांना. हे असे काय बोलावं आता, शब्द नाही आपल्याकडे, शब्द नाही उरले रे. जाऊ द्या, तुमचा कोणी असा असेल त्याला कमेंट मध्ये मेन्शन करा. चला, पोटाची हालत पाहिली आमची हालत. बाईंचा हाल बघवत नाही माझ्याकडनं, पण काय करणार आहे आता. जाऊ दे, धुवून घे. असे पाय खराब झाले. चल, बुट्या धुण्याच्या नांदात आता आम्ही हरून गेलोय. आम्हाला रस्ता सापडेना. आमची पब्लिक कुठं गायब झाली. इथं आम्ही 2 जण, बाकीचे 14-15 जण वरती गेले. आणि त्यांना 2 मिनिटं थांबायला लावलं आणि गेले. आता 1 जण येतोय. पाहू आता काय माहित कुठून येतोय तो. इथं रस्ता दिसत नाही. पा रस्ता कसा आहे. खुंखार जंगल. तिथं एक धबधबा आहे पुढं, पण तिथं जायचंय. पण तिकडून गेलो डायरेक्ट ढगात जाऊ आम्ही. हा, डायरेक्ट खाली
खालून डायरेक्ट स्वर्ग. हां. बघू आता कोण येतंय. करू थोडं वेट. जायचं पण रस्ता बघा तुम्ही आता इथून. रिस्की रस्ता आहे एकदम. पण जाऊ द्या. रिस्क आहे तो इश्क आहे. आता बघू. इथूनच जावं लागणार आहे. पण तो रस्ता भाई धबधबा काय क्लास आहे. धबधबा क्लास आहे पण रस्ता कसा क्लास आहे. मग आता काय करायचं. छोट्या खोल्या कुठे काय नाही. आता देऊ रे भाई आमची आशाची किरण. हे पा जंगल आलो. देऊ रे तूच माझा भाऊ रे. अरे हा चुम्मा बुटा दूध होता ना रे. एवढ्या घंटा चाल. आम्ही कुठे जात होतो माहिती का. पुरा तो चिक्कन. तिकडे खाली पाय खप्पन खाली. हा मी तिथे टोकावर गेलो. पुढं पाय टाकतो ना किस्सा. एडा तरी बी भेटे ना आपल्याला ती जागा. हा? मधून येतो मधून जातो. अभी हम जंगल में है गाइस. ट्रॅकिंग मॅन. फायनली आपला धबधबा आलाय. फायनली ठीक आहे ना मग. हळू भाई हळू. काटे ना लागले काटे. काटे नाही रे पाणी टोचले जात आहे. नाही पाणी टोचले येते. आता तुम्हाला आपण डायरेक्ट धबधबा दाखवू. डायरेक्ट ये देखो धबधबा. याला धबधबा अजून लय पुढे. वो देखो थोड़ा सा धबधबा दिख रहा है उधर. आपली डेस्टिनेशन काही जास्त लांब नाही म्हणजे आता किंचित 2-3 मिनिटाची आहे. हे कसं जायचं आता. आता आमचं रेस्क्यू मिशन चाललंय. रेस्क्यू मिशन हे टाकणं जायला. पाय टाक. ए चुम्मा चला आता आपण वरती जाऊ. अरे इथूनच गेले सगळी जनता. आपण चितकडा वॉटरफॉलला पोहोचलो आलोय आणि लेट आले तसं मजा आली. तुम्हाला व्ह्यू दाखवतो. तुझा व्ह्यू थोडा भुरकटून जाईल. याला कावर पाण्यामुळे तुम्हाला दिसणार नाही एवढं. आता आम्ही थोडं एन्जॉय करतो मग तुम्हाला भेटू. झालंय की आमचे 3 पोरे जे अडकून गेले. हे बघा अक्षर दिसत असेल तुम्हाला. अक्षर होतं नाही आणि संस्कार आहे. त्यात संस्कार पडून गेलाय खाली. ए चला रे. पाहिजे दगडफेक चालली.
करत असाल नाही तर शीतकळ्याला यायला पहिले घरून निघताना खाऊन यायचं थोडंफार, म्हणजे एनर्जी तरी राहते अंगात. खाली जाताना खोल आहे आणि स्लिपरी, शूज त्या हिशोबाने आणायचे. नाही तर तुम्ही पहिले पाहिलंच आहे कसे हाल होत आहेत पोरांचे. आणि इथं बाई हे आमचं बाईंना अजून ताकद आहे, पण बाईंना थोडेफार चक्कर येत आहे, म्हणून तुम्हाला सांगितलं येताना काहीतरी खाऊन या घरून, म्हणजे असे हाल नाही होणार. टेक केअर.